कैसे आहो सगळी बेस आहो, उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आता हा मी वरण घाटातलं आणि आता वाजले सुबाचे 7. ॲक्च्युली सुबाला 6 वाजताना मी निघला आहे महाडशी. आता मी चाललो आहे पुण्याला माझी एक टीम आहे. त्या लोकांनी थोडंसं कमर्शियल ॲडचं काम घेतले नाहीत. मला कॉल केले एनजेडी भाई आ जाओ, काम लिया है आपको, आके शूट करना है और एडिट करके देना है. तर आता मी सुबाला निघला आहे जायला. मी आहे वरंदा घाटात. आता मस्त थंड पडला आहे. हे बघा सगळं फुल पॅकिंगमध्ये चाललं आहे. आणि हा चहा चांगला आहे गरमागरम. अद्रकवाली चहा बनत आहे, चहा पित आहे आणि मग पुढे जात आहे. तुम्हाला जी काय आजची जर्नी आहे ती इन्शाल्लाह या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत राहीन. उम्मीद करते तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. सुपर्ब चाय. अल्हम्दुलिल्लाह आपली चहा झालेली आहे. आता आपण पुढच्या जर्नीला स्टार्ट करत आहोत. काय खूबसूरत नजारा आहे, तुम्ही बघू शकता. हा हातनं डॅम सुरुवात होतय आणि हा डॅम मोप लांबपर्यंत जात आहे. मी तुम्हाला एकदम एंडपर्यंत पण दाखवणार आहे. हा डॅम खत एंड होतय. तकरीबन मला वाटतं किती किलोमीटरचा आहे तो मी तुम्हाला अंदाज सांगताय. आता ह्या किती झाले 38 किलोमीटरवरनं सुरुवात झालेला आहे हा डॅम. तुम्हाला दाखवायचा झाला तर रस्त्यातला हा जो एक ब्रिज लागतोय, हा ब्रिज आपला येते. आता आपण आल्यावर त्या रस्त्याने आणि हा सरळ भोर होऊन जाणार आहे पुण्याला. हा डॅम जो तुम्हाला मग दाखवला होता, हा मेन डॅम याचं सरळ समोरनं जातं. पण हा पाणी ह्या साईडला पण फिरलेला आहे, तो पण तुम्हाला दाखवता. ह्या ब्रिजच्या ह्या बाजूला हा बघा, हा पण थोडासा पाण्याचा स्टॉक आणि हा हाचा एंड आहे ह्या बाजूचा. हा बघा पाणी बघा किती खूबसूरत आहे. चला आता पुढची जर्नी स्टार्ट करूया. हाचा व्ह्यू आणि हाची खूबसूरती मला इतकी बेहतरीन वाटली. मी हा थांबला बोलला हाचा व्ह्यू आणि हाची खूबसूरती तुम्हाला नक्कीच दाखवावी. मी तुम्हाला आता फ्रंट कॅमेऱ्याने दाखवता. पुरा धोका पडलेला आहे. आशा करताय की तुम्हाला क्लिअर दिसत असेल व्ह्यू. हा बघा किती मोठा डॅम आहे. पुरा 21 किलोमीटरचं अंतर आपण गाठून आले आहोत आणि 21 किलोमीटरवर हा डॅम खालास झालेला आहे. आता वाजलेत सुबाचे 8:45. आपण 6 वाजता महाडशी निघाल्या होत्या. हा आहे भोर शहर आणि मी यायचा सरळ हातनं पुढे गेला होता. तर त्या गेल्यानंतर मी विचारला पुण्याला जायला रस्ता कसा आहे. ते बोलले ऐसा ह्या मार्गे जा. तो ॲक्च्युली 15 किलोमीटर जास्त डिस्टन्स आहे. हा तुम्ही बघाल समोर हा पुणे सासवड लिखलेला आहे. आपण ह्या मार्गाने आता पुण्याला जाणार आहोत. भोरला तुम्हाला एक खूबसूरत असा व्ह्यू दाखवत आहे. हा बघा, वाव सुपर्ब आहे ना. कैसा पाणी पडते बघा, मस्त जबरदस्त. तर आता हा तुम्ही बघाल हा झाला एंड आपला भोरचा. हा समोर लागला मेगा हायवे आणि हा मेगा हायवे धरून आपण सरळ ऐसा जाणार आहोत ह्या बाजूला पुण्याला. आणि हा हायवे सरळ हवर जाते कराड होऊन कोल्हापूरला. चला आता आपण मेगा हायवे धरू आणि डायरेक्ट आता आपण पुण्यातल्यानंच मिळू इन्शाअल्लाह.
आता आपण आहोत चिखलीला आणि हा आपला पहिला लोकेशन आहे आउटडोअरचा. माझ्या मग ही जी तुम्ही कार बघता विनातलन आपला आर्टिस्ट आहेत ज्यांच्यावर आपण ही कमर्शियल शूट करता. तर गाईज ही आमच्या बरोबर आमची एक छोटीशी आर्टिस्ट आहे. आपण बोलूया तिच्याकडे. काय नाव आहे ताई तुझं? माझं नाव आहे कृषिका. कृषिका, कुठून आहेस तू? पुणे. पुण्यामधनं. आणि स्कूलला जातेस? हो. कोणत्या वर्गात आहेस? थर्ड मध्ये आहेस? हो. अरे वा, छान छान छान. तर ही आमची एक छोटीशी आर्टिस्ट आहे आणि दुसरे कलाकार पण आहेत, त्यांची पण तुम्हाला मिळवत आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव महेश शिंदे. हां. माझं नाव माधुरी शिंदे. कुठून आहात आपण प्रॉपर? पुणे आळंदी मधून आम्ही. पुणे आळंदी मधून. ओके मॅडम, काय म्हणाल कृषिका बद्दल? कृषिका खूप छान ऍक्टिंग आणि डान्स करते. इन्स्टावरती ती डेली व्हिडिओ तिचे अपलोड होत असतात. तिचा इन्स्टा आयडी आहे krishu07_curly_hair. नक्की फॉलो करा आणि व्हिडिओजला लाईक करा. आणि त्याचबरोबर त्यांनी एक अल्बम सॉन्ग सुद्धा शूट केलेलं आहे. त्या अल्बम सॉन्गचं नाव आहे बीर. युट्यूबवर जाऊन तुम्ही बीर सर्च करू शकता आणि ते ऐकू शकता, पाहू शकता आणि नक्कीच तुम्हाला ते नक्की आवडेल. थँक्यू. थँक्यू. तर सांज झालेली आहे आणि आपल्याला थोडीशी भूक लागली, तर आपण रिफ्रेशमेंट घ्यायसाठी आलेला आहोत. ह्या बाजूला तुम्ही बघाल AC पावभाजी हाऊस आहे आणि आपला आर्टिस्ट पण आहे आपल्यासोबत भेटलेले आहे. शूटिंग निमित्त पुरं पुन्हा आपल्याला फिरायला मिळाला. हा बघा, हा PMT बस स्टँड आहे भोसरीचा. आपण आता भोसरीतला राहिलेला आहोत. लक्ष्मी बेटा काय करतेस? मी आता नंबर शोधत होते. आत्ता मी आला. हो झाशीची राणी, पहिलं कारण तर सांग. अगं उद्या शाळेत स्पर्धा आहे. महाराजांचे गड किल्ले आणि आपल्या इथला विकास आव्हान करणार ना. अगं बिझी असतात ना. चल मी तुला प्रत्यक्षात त्यांच्या विकासाची कामे दाखवते. तुम्हाला खरंच फिरणार आहे? हो राणी सरकार. मग सांगायचं का पप्पांना रथ काढायला? हो, आबासाहेबांना रथ काढायला सांगा. बेटा ते बघ, येथे शिक्षणासोबत संत साहित्य शिकवलं जातं. हो काय? हो. हा बघ बेटा कचरा डेपो. यातनं एनर्जी कशी निर्माण करतात ते आपण बघूया. एनर्जी? येस.